भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना असं म्हणाल्या की आपल्याला तेलबिया पिकामध्ये आत्मनिर्भर व्हायचंय। मॅडम, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या सरकारनं लाखो टन पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, भुईमुंग तेल हे आयात केलंय। ते आयात केल्यामुळे इथल्या तेलबिया पिकांचे भाव पडलेत। ते भाव पडल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आणि तुम्हाला इथल्या जनतेला स्वस्त खाऊ घालण्यासाठी तिकडनं आयात भरमसाठ करायची आणि गप्पा अर्थसंकल्पात अशा मारायच्यात की आम्हाला आत्मनिर्भर व्हायचंय। आत्मनिर्भर वगैरे तुम्हाला काही व्हायचं नाही, तुम्हाला फक्त शेतकऱ्याची वाट लावायची। दुसरं तुम्ही काय म्हणाल्या की नॅनो युरियाच्या घवघवीत यशानंतर आता आपण नॅनो डीएपी घेऊन येणार आहोत। नॅनो युरियाचे रिझल्ट नाहीत, शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगावं। आणि नॅनो डीएपीचे सुद्धा रिझल्ट नाहीत। तुम्हाला फक्त खतांवर जी सबसिडी मिळते 50 किलोच्या बॅगवर, ती सबसिडी काढता येत नाही, त्यामुळे ते खतच तुम्हाला बंद करायचे आणि हे नॅनो आमच्या माती मारायचंय आणि आम्हाला आमचा उत्पादन खर्च आणि आमच्या शेतीचा धिंगाणा तुम्हाला करायचा आहे। आम्ही शेती सोडून द्यावी असे तुमचे धोरण आहेत। तुमचा मी निषेध करतो।